नमस्कार, मैं हूं दिलीप मिश्रा और आप देख रहे हैं दबंग हेडलाइंस। अंबरनाथ के कोसगांव में शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गट की उपनेता सुषमा अंधारे की तोप कल जोरदार धड़की। कल्याण लोकसभा उम्मीदवार वैशाली दरेकर के लिए अंबरनाथ के कोसगांव में सभा का आयोजन किया गया था। सभा के बाद पत्रकारों से बातचीत करते हुए सुषमा अंधारे ने महायुति के नेताओं के विषय में क्या कहा, आइए हम आपको दबंग हेडलाइन्स के माध्यम से दिखाते हैं। हे तेच देवेंद्रजी आहे जे आधी आरोप करतात, कधी किरीट सोमय्यांच्या माध्यमातून लोकांना ब्लॅकमेल करतात आणि तो माणूस भाजपात आला की नंतर गोडवे गातात। या सगळ्यांचा अर्थ स्पष्ट आहे की देवेंद्रजींना किंवा एकूण भाजपाला विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवता येत नाहीये। त्यामुळे फक्त आणि फक्त माणसं फोडणे एवढा एकच उद्योग त्यांच्याकडे शिल्लक राहिलेला आहे। याचाच अर्थ मोदीची गॅरंटी वगैरे शब्द बोल आहे। ताई, आपण जर बघितलं नारायण राणेंच्या सभेला राज ठाकरे हे गेले होते आणि त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र देखील केलं। अहो असू देत की ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी। त्यामुळे राजसाहेबांनी जर तिकडे देवेंद्रजींची आणि नारायण राणेंची टाळी वाजवली असेल तर काय बिघडते, चालते की। सर्टिफिकेटवरनं मोदींचा फोटो गायब करण्यात आला। कशावरून? कोविड सर्टिफिकेट गायब झाला। वा वा वा, चांगली गोष्ट आहे। नाही 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 पण ही सद्बुद्धी फार उशिरा सुचली त्यांना। आधी 140 कोटी जनतेने सर्टिफिकेट घेतलं, तोपर्यंत त्यांनी त्यांची भरपूर जाहिरात करून घेतली। पण आता ठीक आहे, चला उशिरा सुचलेलं शहाणपण का असे ना। स्वागत। दोनदा महाराष्ट्र दौरा केला, लोकांच्या काय प्रतिक्रिया होत्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार? नाही, सध्या तरी महाराष्ट्रातलं वातावरण प्रचंड बदललेलं आहे। लोकांच्या मनात कमालीचा राग आहे। महागाई असेल, बेरोजगारी असेल, महिला असुरक्षा असेल आणि त्यातही महत्त्वाचं फोडाफोडीचं राजकारण, महाराष्ट्राला अस्थिर करणारं राजकारण हे लोकांना अजिबात आवडलेलं नाही आहे। त्यामुळे लोक त्या विरोधात आपला राग मतपेट्यांतून व्यक्त करतायत। 2 टप्प्यात तो तसा व्यक्त झालेला आहे आणि मला खात्री आहे की निश्चितपणे महाविकास आघाडीचं एक अत्यंत शानदार असं एकूण परफॉर्मन्स तुम्हाला 4 जूनला बघायला मिळेल। वैशाली दरेकरांना प्रचारासाठी आपण इथे आलात, त्यांना मतदान करण्यासाठी आपण काय आवाहन करू इच्छितो? ते आवाहन मी आता पूर्ण भाषणात केलेलं आहे आणि मी त्यांना सांगितलं की इथली दडपशाही जर काढायची असेल, इथल्या छोट्या मोठ्या म्हणजे सगळी कायदा सुव्यवस्था ज्या पद्धतीने वेटीस धरलेली आहे, या सगळ्यांवर जर भूमिका मांडायची असेल आणि मनमोकळेपणाने कल्याणकरांना जर एक मोकळा श्वास घ्यायचा असेल तर निश्चितपणे यावेळेला बदल झाला पाहिजे असं आम्हाला वाटतं। बॉम्बच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल? इलेक्ट्रॉल बॉन्ड असेल किंवा इथले जे वेगवेगळे आत्तापर्यंतचे स्कॅम आहेत, या सगळ्या स्कॅमवर मोदीजींनी अजूनही नीटची समाधानकारक उत्तरं दिलेले नाहीत। उलट इलेक्ट्रॉल बॉन्डसारखा या देशातला सगळ्यात मोठा घोटाळा ज्या भाजपाने केला, त्याच घोटाळ्यातनं आलेल्या पैशात आमदार खासदारांची जी खरेदी विक्री चालू आहे, ही खरेदी विक्री महाराष्ट्राची जनताही आणि संबंध भारतही अजिबात सहन करणार नाही, तो त्याची उत्तर देईल। सुप्रिया सुळेंची पर्स उचलून मोठ्या झालेल्या महिला त्यात आपल्याला व्हिडिओ दाखवतात, एक काय फोटो दाखवतात, आपल्या जाहिराती म्हणतात बाहेर। नाही नाही, एवढ्या शुल्लक लोकांवर नाही बोलत मी। ज्यांच्यावर व्यक्त व्हावं तशी त्यांची पात्रता सुद्धा असली पाहिजे। उल्हासनगर सहित ठाणे जिले की खबरों को सबसे पहले देखने के लिए हमारे न्यूज चैनल दबंग हेडलाइंस को सब्सक्राइब करें और बेल आइकन को क्लिक करें।